आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। राज्यसभेच्या 6 जागा महायुती लढणार। चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 6वी जागा महायुतीसाठी सुरक्षित। भाजप 4 तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी एक जागा लढणार। राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20 ते 22 आमदार विरोधात मतदान करण्याची शक्यता। 20 ते 22 पैकी काही आमदार अशोक चव्हाणांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडण्यासाठी धडपडत होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा सुद्धा चव्हाण जाणार होते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही, तिथे काँग्रेस जिंकणार असा उल्लेख। अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वी पक्ष सोडणार होते। तुम्हाला मी आता सांगतो, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती। तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतायत पक्ष सोडण्यासाठी। त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर त्यांचा प्रश्न। काँग्रेसमध्ये तारतम्य राहिलं नाही। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल नाराजी। माजी काँग्रेस आमदार अमर आजूरकर यांची प्रतिक्रिया। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांचा बाळासाहेब थोरातांना फोन। पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि शरद पवारांमध्ये बैठक। राज्यभर वज्रमूठ सभा होणार। बैठकीमध्ये निर्णय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पवारांची चर्चा। चेन्नीथला यांची माहिती। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून पवार गटाने भाजपला डिवचलं। खोके आणि ईडीचा उल्लेख करत शरद पवार गटाच्या ट्विटर हँडलवरून भाजपला डिवचणारं ट्विट। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। भाजप नेते गिरीश महाजन यांचा मोठा दावा। मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा। एकनाथ खडसेंकडून ट्विट करत चर्चांवर स्पष्टीकरण। राज्य सरकारकडून 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता। अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर कायदा पारित केला जाणार, सूत्रांची माहिती। मराठा आंदोलकांकडून उद्या बीडसह महाराष्ट्र बंदची हाक। आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार। उद्याचा बंद शांततेत होईल, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया। विभागीय आयुक्त आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंची तब्येत खालावत असल्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती। सगळे सोयऱ्यांचे दाखले देत असाल तर मग या, नाहीतर येऊ नका। आरक्षण मिळालं नाही तर सरकारला लोक जगू देणार नाहीत, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। एका व्यक्तीसाठी राज्य वेठीला धरू नका। छगन भुजबळ यांच्यामुळे राज्याची राख रांगोळी होईल। भुजबळांवर टीका करत जरांगेंचा सरकारवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार, मात्र वेळ कमी असल्यामुळे 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी। छगन भुजबळ यांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या अहमदनगर दौऱ्यावर। दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी लीन। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा बैठकीमध्ये निर्णय। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये साळवींच्या कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर। 21 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार। गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न। रस्त्यांवर सिमेंटचे ब्लॉक आणि खिळ्यांच्या पट्ट्या। एकही वाहन दिल्लीमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न।